नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS पेन्शन योजनेत मोठा बदल। जाणून घ्या कसा मिळणार फायदा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPS पेन्शन योजनेत सरकारने महागाई भत्ता समाविष्ट। या बदलामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार असून त्यांची आर्थिक स्थिरता आणि जीवनशैलीत सुधारणा होईल। संपूर्ण माहिती जाणून घ्या। मित्रांनो, EPSमध्ये केंद्र सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयाअंतर्गत आता EPS पेन्शन योजनेत महागाई भत्ता समाविष्ट करण्यात आला आहे। या बदलामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वाढीव पेन्शन मिळणार आहे आणि त्याची आर्थिक स्थिती अधिक बळकट होणार आहे। DA समाविष्ट केल्यामुळे EPS पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत। यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो: मासिक पेन्शन रकमेतील वाढ, वाढत्या महागाईपासून संरक्षण, जीवनशैलीत सुधारणा, दीर्घकालीन आर्थिक स्थिरता, वृद्धांना अधिक स्वायत्त आर्थिक परिस्थिती मिळवण्याची संधी, सरकारी योजनांचा अधिक लाभ घेण्याचा मार्ग मोकळा, आर्थिक ताणतणावात घट। मित्रांनो, DA जोडल्यामुळे होणारा आर्थिक परिणाम काय राहील याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, DA जोडल्याने EPS पेन्शनधारकांची एकूण मासिक कमाई वाढेल। विशेषतः ज्यांच्यासाठी ही पेन्शन आयुष्याचा मुख्य आर्थिक अधिकार आहे त्यांच्यासाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरेल। EPS पेन्शनमध्ये वर्षानुसार वाढीचा अंदाज। मित्रांनो, खालील तक्त्यामध्ये तुम्हाला वर्ष दिलेले आहे आणि जुनी पेन्शनची अमाऊंट दिलेली आहे आणि नवीन पेन्शनची अमाऊंट दिलेली आहे। 2023मध्ये जुनी पेन्शन 10,000 आणि नवीन पेन्शनमध्ये 11,000। 2024मध्ये 10,500 जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन 11,550 रुपये। 2025मध्ये 11,000 जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन 12,100 रुपये। 2026मध्ये 11,500 रुपये जुनी पेन्शन, 12,650 नवीन पेन्शन। मित्रांनो, या तक्त्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता 2027, 2028 आणि 2029मध्ये। 2029मध्ये जुनी पेन्शन 13,000 आणि नवीन पेन्शन 14,300 रुपये। मित्रांनो, EPS योजनेत DA जोडल्यामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक स्थिरता वाढणार नाही तर संपूर्ण समाजावरही सकारात्मक परिणाम होणार आहे। यामुळे पेन्शनधारकांची क्रयशक्ती वाढेल, आर्थिक असमानतेत घट होईल, सामाजिक सुरक्षेत सुधारणा होईल, वृद्धांचे जीवनमान उंचावेल, पेन्शन योजनांवरचा विश्वास वाढेल। मित्रांनो, EPS योजनेत महागाई भत्ता जोडणे हा सरकारचा निवृत्त नागरिकांच्या कल्याणासाठीचा एक सकारात्मक निर्णय आहे। यामागील मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: वृद्धांच्या आर्थिक सुरक्षिततेची खात्री करणे, जीवनशैलीत गुणवत्ता वाढवणे, वाढत्या महागाईपासून संरक्षण मिळवून देणे, आर्थिक योजनेची अंमलबजावणी परिणामकारक करणे, सामाजिक न्याय साध्य करणे, एकंदर आर्थिक विकासात योगदान देणे। मित्रांनो, सरकारने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी खालील पावले उचलली आहेत: टप्पा तपशील, नोंदणी ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन, कागदपत्र तपासणी, आवश्यक कागदपत्राची पडताळणी, प्रक्रिया पालन सोपी व स्पष्ट कार्यपद्धती, पेमेंट DA समायोजनसह पेन्शन अदा, पुनरावलोकन, वेळोवेळी योजनेचा आढावा। मित्रांनो, या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक पात्र नागरिकाला त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।